जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 ची अंमलबजावणी करण्याबाबत जी.आर. काढण्यात आलेला आहे 18 फेब्रुवारी 2026. तर या जी.आर. मध्ये विशेष काय असणारे वैशिष्ट्ये काय आहेत, तर ज्या महसूल संबंधित सेवा आहेत, ज्यांची गरज असते सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, तर अशा सर्व घटकांना एकाच दिवशी महसूल संबंधित 15 पेक्षा जास्त सेवांचा लाभ एकाच दिवशी मिळणार आहे शिबिरात. तर शिबिराचं त्या वेळापत्रक काय असणार आहे, नेमकं लाभ कुठल्या 15 पेक्षा जास्त सेवा आहेत ज्यांचा लाभ तुम्हाला दाखले म्हणा, 7/12 दुरुस्ती, त्यासोबतच फेरफारमध्ये काही चेंजेस, त्यासोबतच फार्मर आय.डी, पी.एम. किसान योजना, ज्या सामाजिक अर्थसहाय्याच्या योजना आहेत ज्याच्यामध्ये दिव्यांगांसाठी राबवली जाणारी संजय गांधी निराधार योजना, त्यासोबतच श्रावण बाळ योजना, विधवांसाठी जे योजना असतात, आणखीन अशा 15 पेक्षा जास्त सुविधा आहेत ना, त्यांचा लाभ तुम्हाला एका दिवसात मिळणार आहे. तर ते फॉर्मसुद्धा मंजूर केले जाणार आहेत एकाच दिवशी. त्या संबंधितच या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. निर्णय व्यवस्थितरित्या बघू शकता तुम्ही. सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे, त्यामध्ये महसूल संहितेच्या नवीन तरतुदींची जनजागृती करणे, प्रभावी अंमलबजावणी करणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे, गावामध्ये तळागाळापर्यंत लोकांना या योजना पोहोचवणे, त्यासोबतच नागरिकांना सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी म्हणजे एकाच दिवसात सर्व योजनांचा लाभ तुम्हाला त्याच दिवशी मिळाला पाहिजे, हे उद्देश आहे. मार्च ते मे या कालावधीमध्ये राज्यात महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद, नगरपंचायत पातळीवर हे अभियान टप्पा क्रमांक 1 मध्ये राबविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान. तर यामध्ये नेमक्या कुठल्या योजना आहेत हे आपण कुठल्या दाखले आहेत हे सर्व पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. सर्वात प्रथम आपण वेळापत्रक बघूया, नेमकं कधी शिबिर आयोजन करण्यात येणार आहे भविष्यात. याचं वेळापत्रक शासनाने जी.आर. मार्फत दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सविस्तर. तर याच्यामध्ये त्यांनी मंडळ स्तरावर पूर्वतयारी म्हणून 18 फेब्रुवारी ते 5 मार्च हे वेळापत्रक ठरवलेलं आहे. मार्च महिन्यातील शिबिरे जे प्रत्यक्ष राबविले जाणार आहेत ते मार्च महिन्यातले जे शनिवार आहेत आणि 14 मार्च. तर इथं 7 मार्च राहिलेलं आहे. तर 7 मार्च शनिवार आणि 14 मार्च शनिवार या दिवशी मार्च महिन्यातील शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासोबतच एप्रिल महिन्यातील शिबिरे केव्हा आयोजन करण्यात येणार आहे, तर 10 एप्रिल शुक्रवार आणि 17 एप्रिल शुक्रवार. तर त्यासोबतच मे महिन्यात नगर परिषद, नगरपंचायत स्तरावर जे शिबिरे राबवली जाणार आहेत त्यामध्ये 8 मे शुक्रवार, 15 मे शुक्रवार या तारखेलाच हे शिबिरे आयोजन केली जाणार आहेत. आणि त्याच ऑन द स्पॉट त्याच दिवशी तुम्हाला दाखले असतील तर दाखले मिळणार आहेत, उत्पन्नाचा दाखला, त्यासोबतच रहिवास प्रमाणपत्र, त्यासोबतच काही योजना असतील तर त्या योजनासुद्धा तुम्हाला लगेचच मंजूर करून दिल्या जाणार आहेत. लाभ पात्र असाल तर त्या योजनांची लिस्टसुद्धा सांगणार आहे तुम्हाला. तर शिबिरस्थळी मिळणारी 15 पेक्षा जास्त जे महसूल सेवा आहेत त्याच्यामध्ये काही दाखले आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप आणि एकामागे एक. ते सविस्तर तुम्हाला कुठले दाखले आहेत ते मिळणार आहेत ते पहा. सर्वप्रथम आणि विशेष म्हणजे ज्या दिवशी शिबिर आयोजन आहे, आता तारीख सांगितल्याप्रमाणे त्याच दिवशी तुम्हाला एकाच दिवसात हे दाखले मिळणार आहेत. तर प्रलंबित फेरफार, जो तुमचा जमिनीचा व्यवहार केलेला असेल, तुम्ही सातबाऱ्यावरती नोंद करण्यासाठी फेरफार नोंद केलेली असेल, तो फेरफार तुम्हाला इथं त्याच दिवशी मिळणार आहे शिबिराच्या दिवशी. त्यानंतर दुसरं 7/12 मधील चुकांची दुरुस्ती. 7/12 जो असतो तुमचा डिजिटल म्हणा किंवा जो पाहता तुम्ही भूमी अभिलेखच्या वेबसाईटवरून, त्याच्यामध्ये तुमच्या 7/12मध्ये काही चुका वगैरे झालेल्या असतील नावामध्ये किंवा क्षेत्रामध्ये किंवा काही विहीर वगैरे बोरवेलची नोंद करताना काही चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करून तुम्हाला त्याच दिवशी मिळणार आहेत. आणि त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 आणि 8 उतार्यांचे वाटप सुद्धा जर तुम्हाला पाहिजे तर तिथं देण्यात येणार आहे. दाखले आहेत काही महत्त्वाचे ते तुम्हाला सांगणार आहे. दाखल्यामध्ये बघू शकता उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र हे लगेच मिळणार आहे एकाच दिवसात. त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे.
अकृषिक परवानगी NA परवानगी तुम्हाला मिळणार आहे एका दिवसामध्ये. आणि त्यासोबतच अकृषिक परवानगीच्या ज्या तरतुदीबाबत मार्गदर्शन आणि सुधारणासुद्धा ज्या झालेल्या आहेत त्यांची सुद्धा माहिती तुम्हाला मिळणार आहे. नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती सुद्धा दिली जाणार आहे. जसं की बँकेचे लोन वगैरे काढायला गेल्यानंतर तुम्हाला काही सनदिकांची मागणी केली जाते, त्यांची सुद्धा माहिती तुम्हाला इथं दिली जाणार आहे शेतकऱ्यांना. सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, जसं की तुम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे संजय गांधी निराधार योजना, त्यासोबतच श्रावणबाळ योजना, अशा आणखीन ज्या सामाजिक अर्थसहाय्याच्या योजना आहेत त्या सर्व योजनांसाठी जर तुम्ही पात्र आहात, तुमची पात्रता चेक करून त्याच दिवशी तुमचा लाभ मंजूर केलं जाणार आहे. म्हणजे या अनुदानासाठी तुमची सक्सेसफुली नोंदणी करून घेतली जाणार आहे आणि तुमची निवड यादीत नाव टाकलं जाणार आहे. आणि तुम्हाला जर 1500 रुपये महिना किंवा 2500 रुपये महिना जे पात्र आहे त्यानुसार तुम्हाला तो अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला इथं मंजूर करून दिले जाणार आहेत तुमचे अर्ज. त्यासोबतच विद्यार्थ्यांना दाखले वाटप केले जाणार आहेत, जे शैक्षणिक दाखले आहेत ते सुद्धा इथं दाखले वाटप केले जाणार आहेत. त्यासोबतच तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा त्यासंबंधित सुद्धा इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे. घरासाठी पट्टे वाटप, ई मोजणी अर्ज सुद्धा दिले जाणार आहेत. ॲग्रिस्टॅग आणि PM किसान नोंदणी करून घेतली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर ID साठी नोंदणी केलेली नाही किंवा PM किसान नोंदणीसाठी सुद्धा अर्ज केलेला नाही, त्यांची नोंदणी त्याच दिवशी केली जाणार आहे. एका दिवसामध्येच नोंदणी करून दिली जाणार आहे. भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत केली जाणार आहेत. अगदी अतिशय महत्त्वाचे आणि जे गोंधळाची कामं आहेत ते अगदी सुटसुटीत करण्याचा शासनाचा हेतू आहे. गावातील तळागाळापर्यंत पोहोचण्याचा शासनाचा उद्देश आहे आणि या अभियानांतर्गत ते नक्कीच साध्य होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना, नागरिकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना नक्कीच या अभियानाचा लाभ घ्यायचा आहे. वेळापत्रक तुम्हाला सांगितलेलं आहे, ते तुमच्या व्हिडिओ सेव्ह करून घ्या, मित्रांना शेअर करा. हे शासन GR काढलेला या संबंधित अगदी योग्य माहिती देण्यात आलेली आहे. तुम्हाला महसूल संबंधित हे सेवा तुम्हाला लवकरच वेळपत्रकानुसार शिबिरे आयोजन केल्यानंतर तिथे जाऊन भेट द्यायची आहे. कागदपत्रे घेऊन जावा जे लागतील ते आणि लाभ घ्या. धन्यवाद.